मी बजाज पॉवर इंडस्ट्री म्हणून नगरमध्ये इंडस्ट्री आम्ही बॉयलर तयार करतो कंपनी, तर तिथे मी जनरल मॅनेजर. तर मी तुमच्यासारखाच 1990 साली इंजिनिअरिंगमधून पासआउट झालो आणि नंतर मी 34 वर्ष इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. तर त्याच्यामधून अकॅडमिक आणि इंडस्ट्रीमध्ये काय 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 अनुभव येत असतात ते सगळे आले. सर म्हटले की तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. आपण नवीन जेव्हा कॉलेजमध्ये येतो फर्स्ट इयरला काही प्रश्न असतात आपल्या डोक्यामध्ये, हे चांगलं हे चांगलं काय चांगलं. मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की इंजिनिअरिंगच्या सगळ्या ब्रँच चांगल्या. आपल्या आवडीने जी आपण निवडली, सिव्हिल द बेस्ट, कम्प्युटर चांगली, ANTC चांगली, म्हणजे जेवढ्या ब्रँच ठेवल्या तेवढ्या सगळ्या चांगल्या असतात. आता आपण एखाद्या लग्नात जेवायला जातो, तिथं खूप पदार्थ ठेवलेले, आपल्याला जे आवडेल ते आपण खातो. तसं हे ब्रँच तुम्हाला ज्याच्यात आवडेल ना त्याच्यामध्ये तुम्ही खूप अभ्यास करून प्रावीण्य मिळवलं पाहिजे. आणि आता तुम्हाला कसं आहे, कॉलेजमध्ये तुम्ही एक चांगल्या कॉलेजमध्ये आला, तुम्हाला फॅसिलिटीज देतो सगळ्या. नंतर तुम्ही स्पोर्ट खेळलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, भरपूर अभ्यास केला पाहिजे. तर ह्या गोष्टी करणं आत्ता तुम्हाला फर्स्ट इयर टू फोर्थ इयर फार आवश्यक आहे. नंतर आजकाल मी बघितलं आहे इंटरनेटमध्ये आपला भरपूर वेळ जातो. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, नंतर फेसबुक. तर त्यांनी आपल्याला काहीच फायदा होत नाही. त्यांनी काय होतं, तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन तयार होतं. तर सगळ्यात पहिलं मी तर तुम्हाला सांगेल, तुम्हाला जर लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल, हे तिने तुम्ही काढून जर टाकलं तर तुम्ही 1 नंबर व्हा, फर्स्ट येणार क्लास होते. कारण त्याच्यात खूप वेळ जातो आणि काहीच तुम्हाला त्याच्यातून आउटपुट मिळत नाही. तर तुम्ही वेळ कुठे इन्व्हेस्ट करा, सकाळी लवकर उठा, ते खेळत बसण्यापेक्षा व्यायाम करा. तुम्हाला ग्राउंडची फॅसिलिटी आहे, कॅन्टीन फॅसिलिटी आहे, तुम्ही व्यायाम केला तर तुम्ही चांगलं देऊ शकाल. फोकस राहा, मेडिटेशन करा आणि लेक्चरला बसल्यानंतर एक पूर्णपणे फोकस होऊन ते लेक्चरने अभ्यास करायचा. आता मी सरांना एक विनंती केली होती, माझं तुम्ही 1-2 तासाचं लेक्चर यांच्याकरता नंतर ठेवा. त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा ते सांगतो. आता मी तुम्हाला सांगतो, मी जे मेथडॉलॉजी अभ्यासाची केली ना, तुम्ही आत्ता जो अभ्यास करून तुम्हाला 70% मार्क पडत असतील, तर माझ्या मेथडनी 25% वेळेत अभ्यास करून तुम्हाला 80% मार्क पडते. आता बरेच जण आहेत ना, ते म्हणतील आम्ही आता इंजिनिअरिंगला आलो, अभ्यास कसा करायचा हे ते. तर काही स्किल असतात, आपल्याला टेक्निक असतात, ते डेव्हलप करावं लागतं. योगा करायचा असेल तर योगाचं स्किल पाहिजे. आपल्याला कुठे युद्धात जायचं असेल तर युद्धाचं स्किल पाहिजे. आता रेसलर तयार होतात, ऑलिम्पिकला बघतो आपण, ते स्किल आपल्याला डेव्हलप केल्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत. तसं अभ्यास करण्याचं स्किल आपल्याला डेव्हलप करावं लागतं. बरं, आता मी सरांना काही क्वेश्चन्स विचारतो. सर पण इंजिनियर आहे, बरोबर? सर तुम्ही इंजिनिअरिंग कधी कम्प्लीट केले? 1990 साली मी BE मेकॅनिकल कम्प्लीट केली. कुठल्या कॉलेजमधून? MIT पुणे. MIT मधून सरांनी इंजिनिअरिंग केलं. आता सरांना अनुभव भरपूर आलाय. आता सर बजाज पॉवर कंपनीमध्ये कुठल्या जनरल मॅनेजर आहे. ते आपल्याकडे आज इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेले आहेत. ओके, त्यांचा अहिल्यानगरला MIDC मध्ये प्लांट आहे आणि दुसरा प्लांट बेंगलोरला. आपल्याकडे ना आमच्या बजाज ग्रुपमध्ये 3 कंपन्या आहेत. एक कंपनी जी बजाज पॉवर आहे ना, त्याच्यात आम्ही बॉयलर तयार करतो आणि बॉयलरचे सगळं प्रेशर पार्ट हे साखर कारखान्यामध्ये तुम्ही बॉयलर बघत असाल, तो थर्मॅक्स कंपनीच्या लेवलची आपली कंपनी आहे. दुसरी जी कंपनी आमची ती आसारा इक्विपमेंट्स. तर एअरपोर्टमध्ये गेल्यानंतर जेवढे इक्विपमेंट तुम्हाला ग्राउंडला दिसतात ते पूर्ण इक्विपमेंट आमची कंपनी तयार करते. ते जिने, तुमच्या बॅगेजच्या ट्रॉलीज, एव्हरीथिंग. नंतर त्या ट्रक्स, बॅटरी ऑपरेटेड ते टगर्स, तुमच्या प्रवासाच्या बॅगा हे आणायच्या. आता मला महत्वाची गोष्ट, आपण कॉलेजमध्ये नुसतं इंजिनिअरिंग कॉलेज रन करत नाही, इथं आपण इनोव्हेशन, इन्क्युबेशन, स्टार्टअप लेवलला पण कंपनी चालू केली, प्रिझम बोरम म्हणून. याच्या व्यतिरिक्त मुलांना जर त्यांची स्वतःची कंपनी करायची असेल तर आपण त्याला प्रमोट करतो. मी माझी स्वतःची पण कंपनी केली. तर मी सरांना म्हटलो की तुमचं जे मोबिलिटीमध्ये जी कंपनी आहे ती आसारा म्हणून कंपनी बेंगलोरची, तर त्या कंपनी बरोबर मला डायरेक्टर बरोबर बोलायचं. त्यामध्ये तुमच्यासारख्या कम्प्युटर, INTC, IT, मेकॅनिकल, सिव्हिल कुठल्याही ब्रँचच्या मुलांना त्याच्यामध्ये स्कोप आहे. कारण त्यांना मल्टीडिसिप्लिनरी असतं. त्या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्ट करता येते, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं करिअर करता येईल, तुम्हाला स्वतःचं स्टार्टअप करता येईल, छोटे छोटे कामं त्यांची घेता येईल, आपल्याला ते कामं आपल्याला डेव्हलप करून देता येईल. तर अशा पद्धतीनं हे भरपूर स्कोप आहे. लकीली तुम्ही इथं दिसले म्हणून तुमच्याशी डायलॉग करण्यासाठी काय म्हणतात ना 2 मिनिटं फक्त हिथं गुज आपण करतोय. ठीक आहे ना? रिक्वेस्ट केली आमची कंपनी बघायला, आम्ही तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करत आहोत. ठीक आहे, एक दिवस आम्ही तुम्हाला पूर्ण कंपनीमधले पूर्ण सगळं दाखवतो. 6 तारखेला आपलं नॅक आहे, 7 तारखेला ते नॅक झालं का तुम्ही मला सांगा, आपल्याला कधी जायचं आपण जाऊ. ठीक आहे, ओके. तुम्हाला मी गेस्ट म्हणून इन्व्हाइट करतो. आमचे HRचे सर आहे ते,
तुम्ही आमचे पाहुणे सगळे तिथे तुम्ही इन्व्हाइट करा. ठीक आहे. हां चला थँक्यू.